ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. भक्तांची लक्षणं भाग 2. ओव्या आहेत 151 ते 155 आणि गीतेचा श्लोक आहे 14वा. भगवंत ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगत आहेत. श्लोक 14वा. संतुष्ट सततम योगे यतात्मा दृढ निश्चय मय्यार्पित मनो बुद्धिरियो मद भक्तस्स मे प्रिय. सर्वदा संतुष्ट, योगी, नियतचित्त, माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे असा, माझे ठिकाणी ज्याचे मन व बुद्धी अर्पण केली आहेत असा जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे. वार्षीये वीण सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. वर्षा ऋतूशिवाय जसा समुद्र पाण्याने नेहमी पूर्ण भरलेला असतो तसा जो कोणत्याही बाह्य कारणाशिवाय संतोषाने नेहमी पूर्ण भरलेला असतो. वाहुनी आपुली आण, धरी जो अंतःकरण, निश्चया साचपण जयाचेनी. जो अंतःकरणाला आपली शपथ घालून आवरून धरतो आणि ज्याच्या योगाने निश्चयाला खरेपणा असतो. जीव परमात्मा दोन्ही बैसवूनी ऐक्यासनी, जयाची या हृदय भुवनी विराजती. ज्याच्या अंतःकरण रूपी घरामध्ये जीव व परमात्मा हे दोन्ही ऐक्यरूपी आसनावर बसून शोभत आहेत, म्हणजे जीव व परमात्मा यांचे ऐक्य ज्यांच्या अनुभवाला आले आहे. ऐसा योग समृद्धी, होऊनी जो निरवधी, अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. असा ऐक्यरूपी ऐश्वर्याने संपन्न होऊन जो आपले मन व बुद्धी अखंड माझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी अर्पण करतो. आतू बाहेरी योगू, निर्वाळले याही चांगू, तरी माझा अनुरागू सप्रेम जया. अंतःकरणात आत्मैक्य प्रतीतीच्या दृढतेने व बाह्य शरीरात ध्यान, धारणा इत्यादिकांच्या द्वारे चांगल्या तऱ्हेने योगात तयार होऊन देखील ज्याला माझ्या सगुण स्वरूपाविषयी दृढ प्रेम असते. भगवंतांनी या श्लोकात भक्ताची 4 लक्षणं सांगितलेली आहेत. ज्ञानी भक्ताला त्यांनी योगी म्हटलेलं आहे. टिळकांनी योगी म्हणजे कर्मयोगी अशी पुस्ती जोडलेली आहे. तर जसं करंदीकरांनी योगी या शब्दाचा समत्व बुद्धी योगी असा अर्थ केलेला आहे. असा योगी भक्त नित्य संतुष्ट असतो. त्याने सर्व इंद्रिये जिंकलेली असतात. इंद्रियांचा त्याच्यावर ताबा चालत नाही, तर तो जे सांगेल ते इंद्रिय करतात. तो दृढनिश्चयी असतो. त्याने भगवंतांच्या ठाई मन आणि बुद्धी जडवलेली असते. भगवंतांनी मय्येव मन आधत्स्व म्हणजे माझ्याच ठिकाणी मन आणि बुद्धी ठेव असं 8व्या श्लोकात अर्जुनाला सांगितलं होतं व पुढे त्यासाठी अभ्यासपूर्वक प्रयत्न करण्यासही सांगितलं होतं. ज्ञानदेवाने नित्य संतुष्ट या लक्षणाचे स्पष्टीकरण करताना समुद्राची उपमा दिलेली आहे. समुद्र नित्य पाण्याने भरलेला असतो. पावसाळ्यात नद्या पाणी आणून देतात म्हणून भरलेला असतो असं नाही, तर नद्यांचे जल आटले तरीही समुद्रामध्ये जल भरलेलंच असतं. त्याप्रमाणे विरुद्ध परिस्थिती जरी आली तरी भक्त नेहमी समबुद्धी असल्यामुळे संतुष्टच असतो. ज्ञानदेवानी निरुपचारू असं विशेषण जोडलेलं आहे. बाह्य कारणाशिवाय तो संतुष्ट असतो. सामान्य मनुष्य अनुकूल परिस्थिती असेल तरच संतुष्ट असतो, पण प्रतिकूल परिस्थिती आली की डगमगतो. त्याच्या चित्ताची स्थिरता नाहीशी होते. तशी स्थिती भक्ताची नसते. तो यतात्मा म्हणजे त्याने अंतःकरणाचा संयम केलेला असतो. ज्ञानदेव सांगतात की शपथपूर्वक त्याने आपले अंतःकरण आपल्या स्वाधीन ठेवलेले असते. त्याच्या अंतःकरणात परमात्मा व जीव एकाच आसनावर विराजमान झालेले असतात. म्हणजेच त्याने जीव ब्रह्मैक्य जाणलेलं असतं. हे ऐक्य जाणण्यासाठी कर्मयोग किंवा ज्ञानयोग वगैरे मार्गांचा अवलंब साधक करत असतो. आत्मा व परमात्मा एकरूप आहेत असा त्याचा दृढ निश्चय असतो. अशा योगाने म्हणजेच आत्मज्ञानाने समृद्ध होऊन तो आपले मन आणि बुद्धी भगवंतांच्या ठाई अर्पण करतो. त्याचे आत व बाहेर दृढ ऐक्य साधलेले असतं. त्याला अंतर्बाह्य योग सिद्ध झालेला असतो. याचे स्पष्टीकरण करताना बाबाजी पंडित म्हणतात की म्हणजे मी देह नसून ब्रह्म आहे अशा अंतःकरण वृत्तीने व्यतिरेकाने आत्मस्वरूपाशी ऐक्य साधणे म्हणजे आतील योग.
आणि बाहेरील सर्व नामरूपांच्या ठिकाणी तेच आत्मतत्व भरून राहिलेलं आहे असं अन्वयानं ऐक्य करून घेणं म्हणजे बाहेरील योग. अशा प्रकारे अन्वय आणि व्यतिरेकाने ब्रह्मैक्य अनुभवणं म्हणजेच आत आणि बाहेर योग साधणं होय. तरी माझा अनुरागो सप्रेम जय. तरीही सगुण स्वरूपाच्या ठिकाणी त्याचे अत्यंत प्रेम असतं. असा भक्त भगवंतांना प्रिय असतो. या वर्णनावरून ज्ञानदेवांना सुद्धा सगुणाची भक्ती करणारा भक्त अभिप्रेत आहे असं दिसून येतं. भगवंत सांगतात की तोच भक्त आहे, तोच योगी आहे आणि तोच मुक्तही आहे. पुढे ज्ञानदेवांनी भक्ताला जसा भगवंत प्रिय असतो तसेच भगवंताला सुद्धा भक्त प्रिय असतो त्याचं वर्णन केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.